शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महामार्ग बाधित शेतकरी आज पंढरीत एकवटले। शेतकऱ्यांनी विठ्ठलाला गरज नसलेला आणि शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, तसंच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी व्हावं यासाठीचे निर्णय घेण्यासाठी महायुती सरकारला सुबुद्धी द्यावी असं साकडं घातलं। शेतकऱ्यांवर लादण्यात येत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यभरातील शेतकरी आक्रमक होत असल्याचं दिसतंय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत अनेकदा आंदोलनं केली आहेत। कृषीदिनी रस्त्यावर उतरत 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महामार्गाला किती शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून दिलंय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात सुद्धा महामार्गाविरोधात आवाज उठवलाय। यानंतर सुद्धा महायुती सरकार महामार्ग रेटण्याच्या तयारीत आहे। या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं आज पंढरपूरच्या विठ्ठलाचा धावा केला। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह 12 जिल्ह्यांमधले शेतकरी आज सकाळीच पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले। संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं शेतकरी पंढरपुरात एकत्र आले। पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ज्ञानदेव पायरीपर्यंत पायी जात टाळ मृदंगाच्या निनादात शेतकऱ्यांनी सरकारला सुबुद्धी द्यावी, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा घोषणा दिल्या। ज्ञानदेव पायरीजवळ खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करत मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासह शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्याची सुबुद्धी द्यावी असं साकडं घातलं। या सरकारला सुबुद्धी येणार नसेल तर या सरकारच्या विरोधामध्ये लढायला आम्हाला सगळ्यांना बळ दे पांडुरंगा। यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली। महायुतीचं सरकार जनतेचं ऐकायला तयार नाही, लोकप्रतिनिधींचंही ऐकत नाही, शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकेल अशी अपेक्षा व्यक्त करत विठ्ठल चरणी साकडं घालण्यात आल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जातोय। सरकारनं या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्यानं मान्यता दिली असली तरी याविरोधातील लढा चालूच राहील। हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय। मुख्यमंत्री आषाढी यात्रेला पंढरपूरमध्ये येत आहेत, त्यांना सुबुद्धी द्यावी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। आता देवांच्या माध्यमातून, विठ्ठलाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ऐकावं ही आमची अपेक्षा आहे। शेवटी आज जनता एवढ्या ताकदीनं रस्त्यावर उतरते, हे राजकीय आंदोलन नाही आहे, किंबहुना हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। ह्याला राजकीय कलर न देता मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात जसं 2 पावलं मागे जाण्याची भूमिका घेतली तसं यात सुद्धा घेतली तर हरकत नाही। मला वाटतंय शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला तर आपली माघार होते असं सरकारनं समजू नये। चांगला निर्णय घेताना कधी कधी मागं यावं लागतं, तर ते मागं येण्याचं काम महायुती सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी करावं अशी आमची अपेक्षा। यावेळी शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सरकारकडून घेतल्या जात असलेल्या भूमिकेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आम्ही सोलापूर जिल्ह्यातले सांगोला तालुक्याचे संगेवाडी गावचे रहिवासी आहे। आमची जमीन, माझी वैयक्तिक स्वतःची 2 एकर जमीन शक्तीपीठाला चाललेली आहे। कंप्लीट बागायत जमीन आहे ती। बागायत जमीन केल्यामुळे जे पुढचे जी पिढी आणणार आहे त्यासाठी आम्ही मागं काही ठेवू शकणार नाही, कारण आलेला पैसा हा असाच निघून जाणार आहे। पुढच्या पिढीसाठी आम्हाला ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि शक्तीपीठाची आम्हाला गरज नाही आहे, कारण त्या शक्तीपीठ जो रद्द करायचं ह्यासाठी, कारण त्याला समांतर जाणारा
रत्नागिरी गोवा महामार्ग ऑलरेडी आमच्या जवळनं गेला आहे आणि शक्तिपीठाच्या समांतर 20 किलोमीटरमध्ये आहे सगळीकडं. त्याच्यामुळे त्या शक्तिपीठाची गरजही नाही आणि शक्तिपीठ रस्त्यामुळं रस्त्यावरती शेतकऱ्याला चढता पण येणार नाही, तो 20 फूट उंचावरून जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठला धंदा काढता येणार नाही. मी शक्तिपीठ बाधित शेतकरी असून माझी 11.5 एकर जमीन जात आहे यात, आणि जमिनीत दोन्ही बाजूला शिल्लक राहते, त्या जमिनीचं करायचं काय, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आमची मूळ उपजीविका ही जमिनीवर आहे, त्यामुळं आमची उपजीविका पूर्ण बंद पडते. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग हा रद्दच झाला पाहिजे आणि शासन आमच्या जमिनीला कवडीमोल भाव द्यायचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं आम्हाला भाव बी नको आणि शक्तिपीठ हा मार्ग पूर्णपणे रद्द व्हावा. आणि फक्त लोक काय म्हणतात, कोल्हापूरचाच विरोध आहे, पण कोल्हापूरचा विरोध नसून पूर्ण नागपूर सोलापूर जिल्ह्याचाही तीव्र विरोध आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सागर कोंडेकर, अजित पवार, किशोर ढगे, महेश खराडे, विठ्ठल मोरे, तानाजी बागल, शिवाजी पाटील, विजय रणदिवे, शिक्षक नेते भरत रसाळे, युवराज गवळी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.